रात्री 2 वाजता बायकोचा मोबाईल वाजला. नवरा गडबडीत उठला. बायकोला मोबाईल बघितला तर मेसेज होता ब्युटिफुल. नवऱ्याने रागाने बायकोला उठून विचारले, तुला इतक्या रात्री ब्युटिफुलचा मेसेज कोणी पाठवला? बायको पण चक्रावली. आता 40च्या वयात ब्युटिफुल कोण म्हणणार आपल्याला? जेव्हा तिने मोबाईल हातात घेतला तेव्हा नवऱ्याला ओरडून म्हणाले, चष्मा लावून मोबाईल ब्युटिफुल लिहिले आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरा नवीन नवरीशी भांडायला लागला. आजूबाजूचे लोक जमा झाले आणि भांडण सोडून त्याला विचारलं, का रे, का भांडत आहेस? नवरा रागाने लालबुंद होऊन सांगू लागला, ही भवानी माझ्या चहामध्ये तांत्रिक बाबांनी दिलेले तावीज टाकून मला वशमध्ये करत होती. माझ्या आईपासून दूर वेगळा करण्याचा डाव होता हिचा. तेवढ्यात बायको ओरडून म्हणाली, ती बॅग आहे ती गावठी कुठली? बायको, हो मी खरेदीला आलेली बाजारात. तुम्हाला काही हवंय का? नवरा, हो मला माझ्या आयुष्याचा अर्थ हवा आहे. जीवनाचे सार्थक म्हणजे काय हे ते हवंय. आत्म्याची शांती हवी. मला आत्म्याचा परमात्माशी संवाद करायचा आहे. त्यातूनच मला माझे अस्तित्व शोधायचे आहे आणि मोक्षाचा नेमका आनंद हवा आहे. बायको, ब्रेड ही सिग्नेचर. बायको, तुम्ही मला कधी सोने हिरे किंवा मोती का नाही देतो? नवरा, तिला जमिनीवरची माती उचलून देतो. बायको रागात, हे काय? नवरा, मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती. नवरा, वटपौर्णिमेबद्दल वडाची झाडं भयंकर संतापली आहेत. त्यांचे म्हणणे आहे, 7 जन्मी हाच नवरा पाहिजे तर नवऱ्याला बांधून ठेवा ना. मला का बांधून ठेवा? मुलगा, बाबा मला शाळेच्या नाटकात रोल मिळाला आहे. बाबा, कोणता रोल आहे? मुलगा नवऱ्याचा. बाबा, अरे घाडवा, डायलॉग